मित्रांनो, आदिवासी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघालेली असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. तुम्ही जर का या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी पाहता की तुम्ही आदिवासी विभाग भरती चौकीदार भरती 2026 अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी पाहताय की जाहिरात क्रमांक दिलेला आहे. हा जाहिरात क्रमांक महत्त्वाचा असतो, म्हणजे एखादी ॲड वगैरे पाहण्यासाठी. त्यानंतर या या ठिकाणी एकूण जागा दिलेल्या आहेत. टोटल जागा आहेत 416. अशा मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण थोडक्यात अजून माहिती पाहूया की पदाचे नाव आहे चौकीदार म्हणजे वॉचमॅन आणि याच्या एकूण जागा आहेत 416. ही सरळ सेवा भरती असून परीक्षेमार्फत तुम्हाला या ठिकाणी या पदाचं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही जर का स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे 10वी पास. तुम्ही जर का 10वी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर याला कुठल्याही प्रकारे अनुभवाची गरज वगैरे नाही आहे. त्यानंतर वयाची अट आहे 1 एप्रिल 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण असावे आणि 38 वर्षापर्यंत. परंतु मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट आहे. आता या ठिकाणी मागासवर्गीय म्हणजे कोण? एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी, व्ही-जे, ई-डब्ल्यू-एस हे सर्व मागासवर्गीयामध्ये मोडतात. म्हणून मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट आहे, म्हणजे 38+5 अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. नोकरीचे ठिकाण आहेत संपूर्ण महाराष्ट्र. तुम्हाला कुठल्याही महाराष्ट्रामध्ये विभागामध्ये म्हणजे विभागावाईज जागा निघालेल्या असून तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरसाल त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करावी लागेल. आणि त्यानंतर या ठिकाणी फी स्ट्रक्चर आहे. ओपन कॅटेगरीला ₹1000 फी आहे आणि जनरल आणि ओ-बी-सीला म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये ₹1000 फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी ₹900 या ठिकाणी फी ठेवलेली आहे. या ठिकाणी मागासवर्गीय म्हणजे सर्वच एस-सी, एस-टी, ओ-बी-सी सर्व या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना या ठिकाणी फी ठेवलेली आहे. परंतु माजी सैनिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फी नाही. आणि सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म भरणे अजून सुरू व्हायचे आहे. 6 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होतात. जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होतील तेव्हा ऑनलाईन फॉर्म कसे भरायचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. चॅनल जर का नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास ती नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. त्यानंतर अजून एक महत्त्वाची तारीख म्हणजे 18 मे 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 18 मे ही शेवटची तारीख आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची. मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात जाहिरातीचा गोषवारा पाहिलेला असून आता आपण या ठिकाणी थोडक्यात कास्ट वाईज जागा कशा पाहावे हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, ही PDF सुधारित PDF आहे. याच्या अगोदरची जी PDF होती ते 416ची जागेंची होती, परंतु काही कारणास्तव ॲडवर काही स्थगिती आणली होती. कारण की एस-टी कॅटेगरीची एक पण जागा या ठिकाणी त्यांनी काढलेली नव्हती. परंतु आता या ठिकाणी एस-टी कॅटेगरी जागा समाविष्ट केलेल्या असून आता जागा या ठिकाणी वाढून पूर्ण एकूण जागा झालेल्या आहेत आता 478. अशा मोठ्या प्रमाणात भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. पहिले 416 जागा होत्या, परंतु आता ते सुधारित PDF त्यांनी टाकलेली असून आता 478 जागेसाठी या ठिकाणी भरती त्यांनी काढलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की तारखा 6/5/2026ला दुपारी 15 म्हणजे 3 वाजल्यापासून फॉर्म भरणे सुरू होणार आहेत. त्यानंतर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे 27/5. हे सुधारित तारखा दिलेल्या आहेत. रात्री 12च्या पर्यंत तुम्ही या ठिकाणी 27 तारखेपर्यंत अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती 18 मे. ही 18 मे होती पहिली जुनी तारीख, परंतु आता 27/5/2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर या ठिकाणी जागासुद्धा वाढलेल्या आहेत. आपण थोडक्यात कास्ट वाईज जागा कशा पाहाव्या हे या ठिकाणी मी तुम्हाला एका जिल्ह्यासंबंधी समजून सांगतो. तुम्हाला ही PDF डाउनलोड करून आपल्या कास्टमध्ये कशा जागा पाहाव्या हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. समजा या ठिकाणी मी तुम्हाला एका जिल्ह्यासंबंधित पूर्ण डिटेल सांगणार आहे. तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, कुठल्या विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे हे पाहून आणि आपल्या कास्टच्या जागा पाहून त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. या ठिकाणी मी अहिल्यानगरची एक PDF या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो.
अहिल्यानगरचं हे चार्ट आहे. त्यानंतर पदाचे नाव आहे चौकीदार, वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये पहिला कॉलम आहे अनुसूचित जातीचा. पदसंख्या आहेत 4, त्यांना भरायचे आहेत. 4मध्ये आहेत सर्वसाधारणच्या 2 जागा त्याला भरायच्या आहेत आणि यामध्ये महिलाची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे माजी सैनिकाची 1, अशा एकूण अनुसूचित जातीच्या 4 जागा त्यांना भरायच्या आहेत. त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टीच्या अहिल्यानगरमध्ये कुठल्याही जागा नाही आहे. त्यानंतर विजा म्हणजे विजा अ विभक्ती जमाती याच्या 1 पण जागा नाही आहे. त्यानंतर भज ब म्हणजे एन टी ब याची सर्वसाधारणची 1 जागा आहे. त्यानंतर भज क म्हणजे एन टी क याच्या 2 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारणची 1 आणि महिलाची 1. त्यानंतर भज ड ची 1 पण जागा नाही आहे. त्यानंतर विमा प्र ची 1 जागा आहे सर्वसाधारणची. यामध्ये फक्त सर्वसाधारणमध्ये कोणीही अप्लाय करू शकतं, मेल फिमेल नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर इमाओ म्हणजे इतर मागासवर्गीयाच्या एकूण जागा 3 आहे. यामध्ये सर्वसाधारणच्या 2 जागा आहेत आणि महिलांची 1, अशा एकूण 3 जागा आहेत इमाओ म्हणजे इतर मागासवर्गीय म्हणजे OBCच्या. त्यानंतर EWHचा कॉलम आहे. EWHच्या 2 जागा आहेत. 2 जागेमध्ये 1 आहे सर्वसाधारणची आणि 1 आहे महिलांची. अशा EWHच्या 2 जागा आहेत. त्यानंतर EBCच्या SEBच्या 2 जागा आहेत. 2 जागेमध्ये सर्वसाधारणची 1 आहे आणि महिलांची 1. अशा एकूण मित्रांनो या ठिकाणी एकूण आरक्षित पदे 15 दिलेले आहेत. 15पैकी सर्वसाधारणमध्ये 9 आहेत आणि महिलांच्या 5. अशा राखीव प्रवर्गाचा हा कॉलम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अराखीव पदे म्हणजे ओपनच्या 4 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर सर्वसाधारणच्या 2 आणि महिलाची 1 आणि माजी सैनिकाची 1, अशा एकूण 4 जागा ओपनच्या यांनी दिलेल्या आहेत. अशा एकोणीस जागा या ठिकाणी नगरमध्ये आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कास्ट वाईज जागा चेक करायच्या आहेत. तुम्हाला कुठल्या कास्टमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला कुठल्या विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. दुसरा जिल्हा आहे धुळे. धुळ्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे चेक करायचं आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले असून PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल आणि PDF पाहूनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आणि जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहे तेव्हा व्हिडिओ नक्की बनवण्यात येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा.